ओके, चला आज सुरू करूया एक नवीन अर्थशास्त्राची संकल्पना ज्याचं नाव आहे अर्थसंकल्प. पब्लिक फायनान्सशी संबंधित हा जो टॉपिक आहे, सार्वजनिक वित्ताचाच हा एक भाग आहे. ॲक्च्युली सार्वजनिक वित्त म्हणजेच आपण त्याला पब्लिक फायनान्स, त्याचाच महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे आपण अर्थसंकल्प आज पाहणार आहोत. अर्थसंकल्प ही जी संकल्पना आहे, या अर्थसंकल्पचा म्हणजे सुरुवात ज्याला म्हणता येईल, जनक ज्याला म्हणता येईल, ते जनक हे 1773 मध्ये इंग्लंडमध्ये पाहायला मिळते. म्हणजे अंदाजपत्रकाची सुरुवात 1773 इंग्लंड, फिलिप नावाच्या व्यक्तीने, प्राध्यापक फिलिप यांनी ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर आणली होती 1773 मध्ये. तर मग हे जे अंदाजपत्रक आहे, त्या अंदाजपत्रकासंबंधी जे फॅक्ट आहे, त्या फॅक्ट आपण, जे तथ्य आहे, ते तथ्य आपण आज जाणून घेणार आहोत. एक प्रकारचं जनरल नॉलेज पण आपण याला म्हणू शकतो, ते आपण समजून घेऊ. त्यानंतर नेमकं काय असते ते आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे पहिले काय आहे आणि कसं कसं कोणी कोणी कसं मांडलं ते सुरुवातीला बघून घेऊया. तर बघा, अर्थसंकल्पची सुरुवात झाली जगामध्ये इंग्लंड या देशापासून 1773 मध्ये तिथं मांडलं गेलं. वास्तविक बघितलं तर आपला प्राचीन इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर चंद्रगुप्त मौर्य या काळामध्ये सुद्धा बजेट संबंधी म्हणजे या अंदाजपत्रकासंबंधी उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. अनेक राजा महाराजांनी अशा संकल्पना मांडलेली आहे. परंतु वास्तविक पाहता आकडेवारी दृष्टीने आपल्याला सांगायचं असेल, जर प्रश्न येत असेल तर सुरुवात कोणी केली? 1773 इंग्लंडमध्ये फिलिप यांनी सुरुवात केलेली आहे. काय असते या अंदाजपत्रकामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये काय असते? या अर्थसंकल्पामध्ये 3 गोष्टींची आकडेवारी असते. या अंदाजपत्रकामध्ये 3 घटकांचा विचार केलेला जात असतो. ते 3 घटक कोणते? तर गेल्या वर्षीचं बजेट म्हणजे गेल्या वर्षीची आकडेवारी, गेल्या वर्षाची, मागील वर्षाची, गेल्या वित्तीय वर्षाची आकडेवारी, चालू वित्तीय वर्षाची आकडेवारी, चालू वित्तीय वर्षाची आकडेवारी आणि पुढील वित्तीय वर्षाची आकडेवारी. पुढील वित्तीय वर्षाची आकडेवारी. ह्या 3 आकडेवारीचा समावेश या बजेटमध्ये असतो. अर्थसंकल्पामध्ये काय असते? त्या 3 आकडेवारीचा संबंध यामध्ये असतो. 1 गेल्या वित्तीय वर्षाचं, 2 चालू वित्तीय वर्षाचं, 3 पुढील वित्तीय वर्षाचं. आणि या आधारावर बजेट हे निर्माण केल्या जात असते. बजेट हे एका वर्षासाठी असते. बजेट हे आर्थिक वर्षासाठी असते. बजेट हे आर्थिक वर्षासाठी काढल्या जात असते. प्रत्येक देशाचं बजेट जे आहे ते आर्थिक वर्षाचं असते. भारताचं आर्थिक वर्ष हे, भारतचं आर्थिक वर्ष आपण 1 एप्रिल ते 31 मार्च असं समजतो. मग आणखी एक प्रश्न राहायचो की भारताने हे आर्थिक वर्ष कोणत्या वर्षीपासून स्वीकारलेलं आहे? तर 1867 पासून भारताने हे आर्थिक वर्ष स्वीकारलेलं आहे. आता 1867 का बरं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आणखी एक थोडं फॅक्ट यामध्ये बघून घेऊया. तर एलके झा जी आहे, एलके झा समितीने वित्तीय वर्ष 1 जानेवारी केल्या जावं अशा प्रकारची शिफारस केली होती, परंतु ती मान्य केल्या गेलेली अजून नाही आहे. त्यानंतर शंकराचार्य या समितीने सुद्धा 2016 मध्ये अशा प्रकारची मागणी केल्या गेलेली आहे. एलके झा जी माहिती आहे ती 1984 आणि शंकर झा समितीने सुद्धा 16 मध्ये भारताचं आर्थिक वर्ष हे 1 जानेवारी केल्या जावं अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. मग आता कोणाकोणाचं आर्थिक वर्ष काय असते हे पण थोडंफार आपण एक तथ्यामध्ये पाहून
बघूया. आलं जुड्या नावामध्ये सांगता येते का? पण जुड्या नावाच्या हिशोबाने बघितलं किंवा जीकेच्या हिशोबाने माहिती असावं. या हिशोबाने जर आपण बघितलं तर भारताची महत्वपूर्ण आर्थिक संस्था बँकांची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे 1 जुलैला आर्थिक वर्ष सुरू करते. 1 जुलै असेल तर ऑब्विसली 30 जून शेवटचं, 1 जुलै ते 30 जून. मग आरबीआय सोबत आणखी कोणाकोणाचं आर्थिक वर्ष हे 1 जुलैला सुरू होते? मग नाबार्ड NABARD नाबार्ड सुद्धा 1 जुलै ते 30 जून. आणखी महत्वपूर्ण वर्ल्ड बँक आहे. वर्ल्ड बँक सुद्धा आपली आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून स्वीकारते. तर मात्र वर्ल्ड बँकेची बहीण तिला आपण म्हणतो IMF हे 1 मे ते 30 एप्रिल हे IMF हे आर्थिक वर्ष स्वीकारते 1 मेला. तर ज्या आपल्या बँका आहेत भारतातल्या त्या बँका भारताबरोबर 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष स्वीकारतात. तर आता काही राज्यांनी यामध्ये बदल स्वीकारलेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र हा 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे आर्थिक वर्ष स्वीकारते. तर मध्य प्रदेश MP ने आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारी स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्यांनी प्रोसेस केलेली आहे की ते आपलं आर्थिक वर्ष हे 1 जानेवारी करणार आहे. पहिले राज्य करणार आहे 1 जानेवारी करणारं मध्य प्रदेश. आपण काय बोलतो? आपण या टॉपिक होतो की अर्थसंकल्प जे मांडले जाते ते एका आर्थिक वित्तीय वर्षाचं विवरण असते. म्हणजे आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये भारताला पैसा कसा येणार आणि तो भारत पैसा कसा खर्च करणार यासाठी मग आकडेवारी प्रसिद्ध केल्या जाते. सर्वची प्रसिद्ध केल्या जाते. त्या प्रसिद्ध करायच्या वेळेस गेल्या वित्तीय वर्षाची आकडेवारी, चालू वित्तीय वर्षाची आकडेवारी आणि पुढील वित्तीय वर्षाची आकडेवारीचा आधारावर अर्थसंकल्प हा मांडला जात असतो. जगात सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंडमध्ये फिलिप यांनी हा मांडला होता. सॉरी माझ्याकडे चूक झालं, व्याप्त झालं इथे. 1733 मध्ये पहिल्यांदा बजेट हे जगामध्ये इंग्लंडमध्ये फिलिप यांनी मांडलं गेलं होतं. 1733 यावेळेस. मग आता भारतामध्ये केव्हा आलं? ऑब्विसली इंग्रज काळामध्ये. तेव्हा इंग्रज भारतामध्ये होते तेव्हापासून भारतामध्ये बजेटची पद्धत सुरू झालेली आहे. एवढी तर कल्पना आपल्याला असेलच. तर मग नेमकं भारतामध्ये जे बजेट सिस्टम जी आली होती ना ती पाहता मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल की भारताचं आर्थिक वर्ष झालेलं असलं होतं. शंकराचार्य समिती, RBIचं नाबार्ड, वर्ल्ड बँक, IMF, महाराष्ट्र या सर्व असेल इम्पॉर्टंट माहिती आहे. त्यानंतर मग आता आपण यामध्ये बघत होतो की भारताचं मग आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला सुरुवात केल्या गेलं, कोणत्या वर्षी झालं. तर लक्षात असू द्या भारतामध्ये ब्रिटिश काळातील भारताचं पहिलं आर्थिक बजेट हे 1860 मध्ये जेम्स विल्सन याने 7 एप्रिलला मांडलं होतं. आणि इथूनच भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल केल्या जावं अशा प्रकारची तरतूद मांडली गेली. पण वास्तविक भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल हे जे सुरू झालं ते आपण जे आकडेवारी पाहिली 1867 ला सुरू झालं. मग आता अशा प्रकारचे बजेट भारतामध्ये मांडायला सुरुवात झाली. मग स्वातंत्र्यानंतर म्हणजे आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्यावेळेस भारतामध्ये हंगामी सरकार स्थापन झालेली होती. हंगामी सरकार स्थापन झालेली होती आणि त्या कारणामुळे मग भारताला ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्ट पाकिस्तानला आणि 15 ऑगस्ट भारताचं स्वातंत्र्य दिवस हा डिसाईड झाला होता. म्हणून मग मार्च महिन्यातच बजेट मांडलं जावं ही तरतूद होती आपली. म्हणून अशा वेळेस जे बजेट मांडलं जात होतं ते हंगामी बजेट, ज्याला आपण पुढे आणखी नाव आहे तर संगणक शेट्टी वेगवेगळं नाव सुद्धा देतात ते आपल्याला बघायचं आहे. तर त्या प्रकारचं बजेट पहिल्यांदा जर कोणी मांडलं असेल तर ते बजेट
मनमोहन सिंगजी नाव दिलं होतं त्यानुसार त्याला आपण म्हणतो अंतरिम बजेट, तात्पुरतं बजेट. अंतरिम बजेट जे आहे ते 1947 मध्ये लियाकत अली खान यांनी म्हटलं. आणि मग भारताला भेटलं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या नंतर मग स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट ते सुद्धा अंतरिम होतं. ते 26 नोव्हेंबर 1948 ला मांडलं. शंकरानंद शेट्टी या भारताच्या अर्थमंत्र्यांनी. श्री शेट्टी शंभर 26 नोव्हेंबर 1948 ला भारताचं पहिलं मांडलेलं अर्थसंकल्प स्वातंत्र्याच्या नंतरचं आणि हंगामी सरकारच्या वेळेचं त्या 47च्या वर्षाचं मांडलेलं आहे लियाकत अली खान. मग आता हे अर्थसंकल्प मांडले गेले 48 48च्या नंतर 49 ला पण आलं. मग 50-51 महत्वपूर्ण. आता का 50-51 मी घेतोय कारण यावेळेस भारत गणराज्य बनलं होतं. भारताची राज्यघटना अंमलात आली होती आणि भारत हा गणराज्य बनला होता. आणि मग स्वतंत्र गणराज्य भारताचं पहिलं बजेट मांडण्याचं श्रेय दिलं जाते ते जॉन मथाई या व्यक्तीला. स्वतंत्र भारताचं गणराज्य भारताचं पहिलं मांडण्याचं श्रेय ज्याला आपण देऊया ते व्यक्ती म्हणजे जॉन मथाई. आणि आताही महत्वाचं, मी मागच्या सेशन मध्ये सुद्धा बोललो होतो की भारताची पहिली प्रत्यक्ष निवडणूक जी झाली होती ती 51-52 मध्ये आणि 52 मध्ये भारताची पहिली सरकार भारतीय नागरिकांनी गणराज्य भारताला निवडून दिलेली पहिली सरकार जी अस्तित्वात आली होती ती सरकार आली होती 1952 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक. आणि त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारा पहिला अर्थमंत्री ठरला सी.डी. देशमुख. म्हणून स्वतंत्र भारतामध्ये निवडून आलेल्या पहिल्या अर्थमंत्र्याचं बजेट मांडणारा व्यक्ती होता चिंतामणी देशमुख, जो व्यक्ती आपण भारताचा आरबीआयचा माजी गव्हर्नर सुद्धा उल्लेख करतो, सी.डी. देशमुख. चिंतामणी देशमुख महाराष्ट्र व्यक्ती. हे होतं स्वातंत्र्यापर्यंत मांडल्या गेलेलं प्रमुख भारताचं बजेट. कोणी मांडलं आपण तथ्य बघतोय, फॅक्ट बघतोय, थोडं प्राचीन कडे वळूया. इतिहास आहे आपला. तर सी.डी. देशमुख पर्यंत पोहोचल्याच्या नंतर मग आणखी जे महत्वपूर्ण व्यक्तीमध्ये आहेत की नेमकं असे किती पंतप्रधान आहेत की जे पंतप्रधान असताना सुद्धा ज्यांनी भारताचं बजेट मांडलेलं आहे. तर मग यामध्ये लक्षात ठेवायला 3 व्यक्ती आहेत. त्या 3 व्यक्ती पंतप्रधान होते, परंतु पंतप्रधान असताना त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सुद्धा होतं. म्हणून पंतप्रधान प्लस अर्थमंत्री या नात्याने ज्यांनी भारतामध्ये बजेट पेश केलं असे 3 व्यक्ती जे आपण म्हणतो ते पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी आणि त्यानंतर मग राजीव गांधी. हे 3 व्यक्तिमत्व आहेत. भारताचे 3 पंतप्रधान आहेत की जे पंतप्रधान पदावर होते, परंतु पंतप्रधान पदावर असताना सुद्धा त्यांनी अर्थमंत्र्याचा कारभार स्वीकारला. की राजीनामा देण्याचा प्रकार असो किंवा त्यांच्याकडे त्यावेळेस ते खातं असो, अशा प्रकारे. तर मग ही जे इंदिरा गांधी आहेत, ह्या ज्या इंदिरा गांधी आहेत, त्या इंदिरा गांधी ह्या भारताचं बजेट मांडणाऱ्या पहिल्या महिला सुद्धा ठरलेल्या आहेत. भारताचं बजेट मांडणारी पहिली महिला म्हणजे इंदिरा गांधी ही होय. पहिली पंतप्रधान जिने भारताचा अर्थसंकल्प महिला म्हणून मांडलं ती पण इंदिरा गांधीचा आपण या महिलेचा आपण उल्लेख करू शकतो, या व्यक्तिमत्वाचा आपण उल्लेख करू शकतो. तर पूर्ण वेळ अर्थमंत्री म्हणून काम करणारी पहिली महिला म्हणून जिचा आपण उल्लेख करतो ती सध्या जे आपले अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. भारताची पहिली महिला पूर्ण वेळ अर्थमंत्री सीतारामन. भारताची पहिली महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी. पूर्ण वेळ निर्मला सीतारामन यांनी पूर्ण वेळ म्हणून
भारताचं अर्थमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. आता यामध्ये महिला घेऊन टाकली, आणखी एक महिला घेऊन टाकूया पुढे आणखी पुढे. तर रेल्वेचं बजेट सुद्धा आहे यामध्ये. तर ठीक आहे, आपण रेल्वेचं बजेट पूर्ण स्टेपच बाहेर काढूया. यामध्ये आपल्याला बंगाल आपण थोडं उशिरा होऊया. तर मग आता कसं असते की बजेट संबंधी ज्या कलमा वगैरे ते आपण पुढे घेणार आहोत. बजेट शक्यतोवर प्रथम लोकसभेत मांडले जाते. राज्यसभेत प्रथम मांडले जात असते, कारण लोकसभेतच प्रथम मांडले जाते. परंतु लोकसभेत बजेट मांडले जाते, अर्थसंकल्प मांडला जातो, तरी पण भारताचा अर्थमंत्री हा राज्यसभेचा सभासद असताना सुद्धा ज्या व्यक्तीने भारताचं बजेट मांडलेलं आहे तो व्यक्तीचा उल्लेख जर आपण केलं तर तो व्यक्ती म्हणून आपण उल्लेख करू शकतो भारताचे आता होऊन गेलेले माजी राष्ट्रपती, म्हणजे ज्या व्यक्तीने भारताचं बजेट मांडलं म्हणजे पश्चिम बंगालचे बॅनर्जी. आठवते का की राज्यसभा सदस्य होते मुखर्जी राज्यसभा सदस्य होते, परंतु त्यांनी भारताचं बजेट मांडलं. प्रणव मुखर्जी हे राज्यसभा सदस्य असून भारताचे अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा बजेट मांडणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तीचं नाव ओळखले जाते ते व्यक्ती म्हणजे प्रणव मुखर्जी. मग यामध्ये येते की अर्थमंत्री ज्यावेळेस भारताची आपण एक विशिष्ट बाब पाहिली की सर्वात वाईट काळ पहा 1991चा कालखंड, आणि 1991 मध्येच भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात अंतरिम बजेट भारताचं कोणी मांडलं असेल तर ते 91-92चं अर्थसंकल्पाचं बजेट हे मनमोहन सिंग यांनी मांडलं होतं. तर आणखी प्रश्न पडतो, भारताचं सर्वाधिक काळ बजेट मांडणारा व्यक्ती कोण, तर तो व्यक्ती म्हणजे मोरारजी देसाई. सर्वाधिक काळ बजेट मांडणारा व्यक्ती 10 वेळा तो म्हणजे मोरारजी देसाई. पी चिदंबरम सुद्धा त्यामध्ये येतात, त्यांनी शक्यतो आय थिंक 9 वेळा आपलं बजेट त्यामध्ये मांडलेलं आहे. मनमोहन सिंग आहेत त्यांनी 6 वेळा आपलं बजेट त्यामध्ये मांडलेलं आहे. त्या मुख्य व्यक्तींचा आपण यशवंत सिन्हा आहे हे आपण प्रभावशाली व्यक्ती यामध्ये भारतामध्ये अर्थसंकल्प भारताचे मांडलेले आहेत अशा व्यक्तींचा आपण उल्लेख करू शकतो. ते आपण बघितलं अंतरिम बजेट कसं मांडलं. पहिलं स्वतंत्र भारताचं, मग गणराज्याचं, मग पहिली स्वतंत्र लोकसभा जेव्हा निर्माण झाली तेव्हा मांडलं, मग पंतप्रधान पदी असताना यांनी बजेट मांडलं. नेहरूजी, इंदिराजी आणि राजीवजी. त्यानंतर प्रणवदा मुखर्जी भारताचे माजी राष्ट्रपती, सुरुवातीला अर्थमंत्री होते, ते राज्यसभेचे सभासद असताना सुद्धा यांनी भारताचं अर्थ बजेट मांडलं. अशा प्रकारचं हे बजेट भारतामध्ये मांडल्या गेलेलं आहे. मग आता यामध्ये आणखी एक बाब येते ती म्हणजे भारतामध्ये यापूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प हा वेगळ्या पद्धतीने मांडला जात होता. म्हणजे भारताचा रेल्वे बजेट हा स्वतंत्रपणे मांडला जात होता. 1921 मध्ये अकवर्त समितीने अहवाल दिला होता की भारताच्या रेल्वेचं स्वतंत्र बजेट मांडल्या जावं. त्यानुसार मग 1924 मध्ये भारताचं स्वतंत्र रेल्वे बजेट मांडायला सुरुवात केल्या गेली आणि हे 17-18 मध्ये परत बंद केल्या गेलं. पूर्वी भारताचं रेल्वे बजेट हे वेगळं मांडलं जात होतं, परंतु त्यानंतर ते बंद केल्या गेलं. आपण बघितलं की 2 रेल्वे बजेटमध्ये एक सबक आता सुरू झालेला आहे. म्हणजे हे सर्वात शेवटी सुरेश प्रभू या रेल्वे मंत्र्यांनी सर्वात शेवटचं रेल्वे बजेट मांडलं. त्यानंतर 18-19 पासून ते भारताच्या मूळ बजेटमध्येच समाविष्ट केल्या गेलेलं आहे. याची नेमकी 24 मध्ये भारतामध्ये कोणी मांडलं होतं याची आठवण मला आठवत नाहीये, तुम्ही चेक करून काढून घ्यायची.
नेमकं 24 मध्ये बजेट कोणी मांडलं होतं, तर 17-18 मध्ये ते बजेट बंद केलं गेलं सुरेश प्रभूच्या याच्यामध्ये. तर यामध्ये जर आपण महिला बघितली तर ती म्हणजे ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी ही भारताची पहिली महिला रेल्वे अर्थमंत्री होती. विशेषतः ती NDA काळात सुद्धा होती आणि UPA काळात सुद्धा होती. जेव्हा आपण राज्यघटना घेऊ त्यावेळेस NDA काय आहे आणि UPA काय आहे याचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत. सध्या आपण त्याला घेऊ तर आपण भटकून जाऊ. तर बघा, अशा प्रकारे अखबार समितीनुसार भारतामध्ये रेल्वेचं बजेट सुद्धा मांडायला सुरुवात झाली होती. तर 1924 आठवतंय मला, जॉन मथाई होते. 1924 मध्ये भारताचं पहिलं रेल्वे बजेट मांडणारा व्यक्ती हा जॉन मथाई होता. 1924 जॉन मथाई. 17-18 मध्ये बंद केलं गेलं. सुरेश प्रभू हे शेवटचे भारताचे रेल्वे मंत्री, बजेट मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते. ही बघितली आपण नेमकी तथ्यात्मक यामध्ये माहिती. तर 3 खात्यांचा विचार पाहायला गेल्या वर्षीचं, चालू वित्तीय आणि पुढील वर्षाचं केल्या जाते. सुरुवात 1733 इंग्लंडमध्ये केल्या गेलेली आहे. वित्त वर्ष कोणतं असते आपण ते बघितलं. तर आता भारताचं जे अर्थसंकल्प आहे तर ते अर्थसंकल्प जे आहे तर ते देशाचे कामकाज विभाग म्हणजे भारत सरकारचा जो कामकाज विभाग आहे तो कामकाज विभाग हे बजेट तयार करते. देशाचं कामकाज म्हणजे देशाचं आर्थिक कामकाज विभागामार्फत हे तयार केले जाते. सुरुवातीला 80च्या पूर्वी ते भारताच्या राष्ट्रपती भवनात निर्माण केलं जातं, परंतु 80 नंतर जे विशिष्ट प्रिंटिंग प्रेस आहे त्या ठिकाणी हे बजेट तयार केले जाते. आणि जेवढे काही कर्मचारी आहेत त्या आर्थिक विभाग कामकाज संबंधित कर्मचाऱ्यांना आपलं घरदार सोडून ते बजेट तयार होईपर्यंत तिथेच राहावं लागते. म्हणजे कॉन्फिडेन्शियल असते, म्हणून पब्लिक कॉन्टॅक्ट हा त्यांचा पूर्णपणे तोडला जातो. आणि आणखी एक पद्धत आहे भारताचं बजेट मांडताना, की बजेट मांडण्याच्या पूर्वी मस्त बढियापैकी एकदम चविष्ट हा हलवा बनवला जातो. आणि तो हलवा बनवून सर्व जेवढ्या कर्मचाऱ्यांनी ते बजेट करायला मदत केली आहे त्या सर्वांना तो हलवा दिला जातो. ही प्राचीन परंपरा आहे. पूर्वी भारताचं बजेट हे संध्याकाळी 5 वाजता मांडलं जायचं. ती परंपरा पण यशवंत सिन्हा यांनी अटलजी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये तोडली. ती सकाळी त्यांनी 11 वाजता मांडायला सुरुवात केली. त्यानंतर पूर्वी मार्च एंडिंगला मांडलं जायचं बजेट, ते फेब्रुवारी महिन्याच्यामध्ये करायला सुरुवात झालेली आहे. पूर्वी ते एक ब्रीफकेसमध्ये बजेट आणलं जायचं, परंतु यावेळेस बजेट ते जे आपले पारंपरिक जे आपण डॉक्युमेंट ठेवतो गुलाबी कापडामध्ये त्यामध्ये आपल्याला सुरुवात केली आहे. हा तथ्यात्मक या गोष्टी त्या पेपरच्या सुरुवात वाटत असतात, तर नॉलेजच्या सुरुवात थोडं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी तर पहा, हलवा पण झाला असेल तर आपल्या जागेवर या देशाचा आर्थिक कामकाज विभाग तयार करते. आणि त्यामध्ये जे तयार करताना भारतीय संविधान कलम 109 पासून तर 116 या सर्व भारतीय संविधान कलमचा वापर यामध्ये केला जातो. म्हणजे वास्तविक अंदाजपत्रक या शब्दाचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये नाही आहे, परंतु भारतीय संविधानाच्या कलम 112 मध्ये वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द वापरला गेला आहे. भारतीय संविधान कलम 112 मध्ये अंदाजपत्रक हा शब्द नाही आहे, वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द वापरला गेला आहे. 109 विशेष तरतूद पासून 110 अंदाजपत्रकाची व्याख्या, राष्ट्रपतीची परवानगी कलम 111, 112 वार्षिक विवरण पासून तर पूर्ण कलम 116 पर्यंत यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर आता हे जे अंदाजपत्रक असते त्याला तर वैधानिक कायदेशीर मान्यता आहे, कारण यानुसारच भारताचा आर्थिक खर्च केला जातो. कलम 109 भारतीय संविधान कलम 109 आर्टिकल 109 to 116 पर्यंत याचा उल्लेख आहे. आणि कोणता शब्द अंदाजपत्र जागी आहे, कोणते शब्द, त्या शब्दाचं नाव आहे वार्षिक विवरण पत्र हा उल्लेख आहे. मग हे जे बजेट आहे हे अंदाजपत्रक हे 3 प्रकारचं मांडले जाते. मुख्यतः अंदाजपत्रक 3 असते. एक समतोल अंदाजपत्रक, समतोल खर्च
उत्पन्न तेवढाच खर्च समतोल ठेवला जातो. स्पेशल विशेषतः ॲडम स्मिथ यांनी अशा प्रकारच्या बजेटचं प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रकार मांडलेला आहे समतोल म्हणजे जेवढं उत्पन्न आहे मला जवळपास तेवढाच खर्च करणे, समतोल अंदाजपत्रक म्हटले आहे. त्यानंतर शिल्कीचा अंदाजपत्रक. शिल्कीचा म्हणजे उत्पन्न 100 आहे तर खर्च 90, याला आपण शिल्कीचा अंदाजपत्रक म्हणू शकतो. आणि तिसरा आहे तुटीचा अंदाजपत्रक. तुटीचा अंदाजपत्रक याला लॉर्ड केन्स यांनी प्रोत्साहन दिलं 1971 मध्ये. लॉर्ड केन्स यांच्या प्रोत्साहनानुसार खर्च 110. जेवढे काही अविकसित देश आहेत ते सर्व अविकसित देश हे तुटीचा अंदाजपत्रकाचा वापर करत असतात. भारत हा मुख्यतः तुटीचा अंदाजपत्रक वापरतो. वास्तविक त्याला हे शब्द नाही आहे. 1968 मध्ये त्याला नामकरण चेंज आहे, ते पुढे आपण बघूया. तर मुख्यतः वास्तविक पाहता अंदाजपत्रक प्रकार 3च आहे: समतोल, शिल्कीचा आणि तुटीचा. समतोलला फोकस कुठे केलं? ॲडम स्मिथ यांनी उत्पन्न बरोबर इक्वल. शिल्कीचा उत्पन्न जास्त खर्च कमी. आणि तुटीचा केस यांनी प्रोत्साहन दिलं खर्च जास्त उत्पन्न कमी. हे तीन. तरी पण आणखी जगामध्ये काही आणखी अंदाजपत्रकांचा वापर हा थोडाफार प्रमाणात केला जातो. त्याला एक आपण म्हणू शकतो शून्याधारित अंदाजपत्रक. शून्याधारित अंदाजपत्रक हा इंग्लंड USA अमेरिकामध्ये एक जर्नल आहे. पीटर पिहर हा व्यक्ती या संकल्पनेचा जनक म्हणून संबोधला जातो. शून्याधारित म्हणजे काय? तर मागील वर्षीचा आधार हा शून्य समजला जातो आणि या वर्षी काय करायचं आहे, काय गरजेचं आहे, फक्त त्याच्यावरच फोकस करून हे अंदाजपत्रक तयार केले जाते. 1973 मध्ये सर्वप्रथम अमेरिकेचं जे प्रांत आहे जॉर्जिया प्रांत, त्या जॉर्जिया प्रांतामध्ये जिमी कार्टर या गव्हर्नरने या अर्थसंकल्पाचा स्वीकार हा जगामध्ये केला होता. लक्षात असू द्यावं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1986 मध्ये अशा प्रकारच्या अर्थसंकल्पाचा एक वेळा स्वीकार केला होता, ज्यामध्ये 42 विभाग हे शून्य अर्थसंकल्पाच्या अधिकृत केले होते. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण यांची सत्ता होती आणि अर्थमंत्री हे शिंदे साहेब होते, जे आपल्याला पुढे गृहमंत्री झाले होते. तर मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. तर श्रीकांत जिचकार सर हे उपअर्थमंत्री होते आणि यांच्या प्रयत्नामुळे हे भारताचं पहिलं शून्याधारित अर्थसंकल्प यावेळेस मांडल्या गेलं होतं. ओके, शंकरराव चव्हाण, शिंदे साहेब आणि श्रीकांत जिचकार 42 पद्धती स्वीकार केला गेला होता. भारताने सुद्धा 1986 मध्ये अशा प्रकारची पद्धत स्वीकारण्याचा प्रयास केला होता. त्यापूर्वी प्रायव्हेटली 1983 मध्ये भारताचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र आहे, त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ही पद्धत प्रथमतः वापरल्या गेली होती. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ही पद्धत वापरल्या गेली होती. आणखी एक बजेट सध्या चर्चेमध्ये आहे, ते बजेट म्हणजे जेंडर बजेट. जेंडर बजेटचा जनक ऑस्ट्रेलिया आहे. जेंडर म्हणजे महिलांसाठी विशिष्ट तरतूद ज्या बजेटमध्ये केली जाते त्या बजेटला जेंडर बजेट असं म्हणतात. भारताने अशा संकल्पनेचा प्रथम मांडणी 2000 ते 2001च्या बजेटमध्ये केली होती आणि 2005-06 पासून 10 क्षेत्रामध्ये भारत हा अशा प्रकारचं जेंडर बजेट मांडत आहे. आणखी एक जिकेचा प्रश्न बघून घेतला
तर पहिलं कृषी आधारित बजेट हे कर्नाटक राज्याने मांडलेलं आहे. कृषी आधारावर बजेट हे कर्नाटक राज्याने मांडलेलं आहे. आपण बघितलं आज पब्लिक फायनान्स अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचं जेवढं काही फॅक्ट आहे, जेवढं काही तथ्य आहे, जेवढं काही जीके वाला आहे ते आपण सर्व आज बघितलेलं आहे. आता जे आपलं पुढचं सेशन आहे त्या पुढच्या सेशनमध्ये आपण नेमकं बजेटमधील ऍक्च्युअल गोष्टी कसं बजेट तयार केल्या जाते आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, तिथपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. काही अडचण असेल तर बिनधास्तपणे कमेंट करू शकता, तुमच्या सूचना सुचवू शकता. तिथपर्यंत गुड बाय.